आणि आता सविस्तर बातमीपत्राची सुरुवात करूया। आजच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 2 दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडणार आहे। पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहेच, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पण बघतोय पुण्यात मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। खरं तर काल रात्रीपासून पुण्यात पाऊस पडतोय। तासाभराची विश्रांती होती, तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हवामान विभागाचा अंदाज असा आहे की असाच पाऊस पुण्यात पुढचे 2 दिवस पडणार आहे। त्यामुळे पुण्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रेवती हिंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रेवती, तासाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पुण्यात पाऊस सुरू झाला असं कळतंय, सध्या पुण्यातली नेमकी परिस्थिती काय? नक्कीच सौरभ, आपण जसं बघत आहोत की गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरूच आहे, पण काल रात्रीपासून हा पाऊस मुसळधार पाऊस आहे आणि फक्त 1 तासाची विश्रांती या पावसाने घेतल्यानंतर आता पावसाला परत सुरुवात झालेली आहे। नुकत्याच पुण्याच्या पाटबंधारे विभागाने सुद्धा कन्फर्म केलेलं आहे की आता 4 ते 4:30च्या दरम्यान 35,000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे खडकवासला धरणातून। मुसळधार पावसामुळे जे 4 धरणं आहेत खडकवासला क्षेत्रातील, टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला, हे तुडुंब भरलेले आहेत आणि त्याच्यामुळे विसर्ग किती प्रमाणात करण्यात येईल ह्याचा काही आत्ता अंदाजा लावता येत नाही, कारण पाऊस हा परत सुरू झालेला आहे। याच अनुषंगाने आत्ता आपण बघतोय की आर्मी जवान इथे दाखल झालेले आहेत। आपण आत्ता पुण्याच्या सिंहगड रोडच्या एकता नगरमध्ये आहोत, जिकडे आपण बघू शकतो की NDRF, आर्मी जवान, पुणे अग्निशमन दल हे विविध रेस्क्यू कार्य करत आहेत आणि आत्ता हे जे पूर सदृश्य स्थिती जी इकडे निर्माण झालेली आहे तिकडे जेवण आणि पाण्याची सोय देखील करण्यात आलेली आहे। असंच असताना सौरभ, IAS सुहास दिवसे जे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांनी आज शाळांना सुट्ट्या देखील जाहीर केलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना देखील आज 1 दिवसीय सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पुण्यात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी बैठक घेत पुण्याच्या पूरसदृश्य परिस्थितीचा आढावा देखील घेतलेला आहे। सौरभ, निश्चितच रेवती, आपण बघतोय की पुण्यात अशी परिस्थिती आहे। आता आपण जी दृश्य बघतोय तिथे सुद्धा मदत कार्य सुरू झालेलं आहे, सगळीकडे पाणी साचलेलं आहे। मगाशी आपण जी दृश्य दाखवत होतो तिकडे मी जाण्याची तुम्हाला विनंती करेन, तिथे आपण काही नागरिकांशी बोलू शकतो का, त्यांच्याशी संवाद साधू शकतो का, कारण आता तिथे मदत कार्य सुद्धा सुरू झालेलं आहे। आत्ता आपण एकता नगरमध्ये आहोत आणि इकडे जवळपास 7 ते 8 फुटाच्याही वरती पाणी साचलेलं होतं। मगाशी एक महिला इकडे इंजर झालेली होती आणि तिच्या गुडघ्याला दुखापत झालेली होती, तेव्हा त्यांना आर्मी जवानाने इकडनं रेस्क्यू करण्यात आलं होतं आणि तिकडे तेव्हा त्यांची 1 वर्षाची मुलगी देखील इकडे अडकलेली होती। सौरभ, अशी परिस्थिती असताना देखील पुण्यातील बरेचसे जे पुणेकर आहेत त्यांनी बाहेर येऊन लोकांना मदत केली आणि त्यांची अशी पण संतप्तही प्रतिक्रिया आहे की प्रशासनाने वेळेत मदत पाठवले नसल्याने त्यांना स्वतःहून उतरून लोकांची मदत करायला लागली आहे। सौरभ, रेवती, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।